दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, 100 अत्याचारांमध्ये 100 जिहादीच असतात, अशी सलग वादग्रस्त विधानं करून आमदार संग्राम जगताप सध्या चर्चेत आलेले आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं त्यांना नोटीस देखील बजावली होती, पण तरीही त्यांनी आपल्या विधानांची मालिका थांबवली नाही। पण हेच संग्राम जगताप एकेकाळी खुनाच्या कटाच्या आरोपामध्ये अडकले होते आणि तब्बल 90 दिवस जेलमध्ये गेलेले होते। फक्त तेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील 3ही लोक, संग्राम जगताप यांचे वडील आणि त्यांचे सासरे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना देखील अटक झाली होती। घटना आहे मित्रांनो 2018 मधली। नगरमधील केडगाव पोटनिवडणुकीदरम्यान शिवसेनेचे 2 कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत डुबे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती। संजय कोतकर यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली, राजकीय वादामुळे माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली। पोलिसांनी लगेचच आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर गुन्हा नोंदवला होता। संग्राम जगताप यांना ताब्यात घेतलं आणि नगरमध्ये वातावरण पेटलं। SP ऑफिस समोर समर्थकांची गर्दी झाली, घोषणाबाजी केली आणि तोडफोडही झाली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सोल जेलमध्ये पाठवलं। जवळपास 90 दिवस ते तुरुंगात होते। त्यानंतर तपास CIDकडे गेला आणि कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने CIDने कोर्टामध्ये अहवाल दाखल केला आणि जगताप यांना जामीन मंजूर झाला। बाहेर आल्यानंतर लोक म्हणत होते हे आता राजकारणात टिकणार नाही, पण तिथूनच त्यांची दुसरी इनिंग सुरू होते। 2019ला विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय मिळाला। 2024मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातून पुन्हा निवडून आले आणि असा टर्म पासून हेच आमदार संग्राम जगताप मतदारसंघात निवडून येत आहे। आज ते त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे, पण त्यांचा हा काळा भूतकाळ, जेल, अटक, शिवसैनिकांची हत्या, तणावग्रस्त नगर, हा सगळा इतिहास लोकांना आठवणारच। ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय सत्य घटनांसाठी आणि राजकीय विश्लेषणांसाठी समाधान नवले पाटील या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।